बाळासाहेब सुपर हिरो होते. त्यामुळे बाळासाहेब गेले कोण म्हणतो, मला नाही वाटत बाळासाहेब गेले, नाही तर त्यांची चित्र आणि बाळासाहेबांचं नाव आपण कशाला घेतलं असतं. आपण बाळासाहेबांशी चर्चा करतोय हे ऐकूनच असं वाटायचं की बापरे, आपण काय बोलणार त्यांच्याशी. हे कोणाकडे नाही, माझ्याकडे आहे. वडिलांच्या संग्रहातून कुठेही नाही तुम्हाला चित्र मिळणार. त्या दिवशी मी खरोखर घरी जाऊन रडलो होतो. भावनाच महत्वाच्या असतात हर्षल, आयुष्यामध्ये लक्षात ठेवणे. दुसरं काही महत्वाचं नसतं. भावना जपा, ते तुम्हाला माणसं मिळून देतात. एवढं ते बोलले. आजही माझ्या अंगावर कांटा आहे आणि डोळ्यात पाणी आहे. प्रकाशजी, ते फ्रीप्रेस आणि नवशक्तीवर बाळासाहेबांचं प्रचंड प्रेम. बाळासाहेबांची कुठलीही मुलाखत बघा, आपल्या नवशक्तीचं फ्रीप्रेसचा उल्लेख केल्याशिवाय बाळासाहेबांची मुलाखत होत होय. लालू प्रसाद यादवने पहिलं काय सांगितलं माहितीये का, अरे तुम्ही महाराष्ट्रातनं आलात ना, तर जेव्हा तुम्ही मुंबईत जाल तेव्हा बाळासाहेबांना मी विचारलंय म्हणून सांगा. मला साहेब के आदमी हो आप. हे जे काय आनंद, आपल्याला बाळासाहेबांची माणसं म्हणून लोक ओळखतात. नमस्कार. आपल्या स्टुडिओमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान साहेब आलेले आहेत. त्यांचं इथे मनपूर्वक स्वागत. दुसरे आपल्याकडे जे अतिथी आलेले आहेत तर ते ज्येष्ठ व्यंगचित्रकार आहेत संजय मिस्त्री, तर त्यांचं पण आपण इथे स्वागत करूया. धन्यवाद. तर विषय असा आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष 23 तारखेपासून सुरू होतं आहे, 23 जानेवारीपासून. तर या अनुषंगाने मला बाळासाहेबांचं जे कलेचं अंग आहे तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती हवी आहे. आणि त्याचबरोबर बाळासाहेबांनी आजवरचं जे काही जीवन जगले, म्हणजे सामाजिक असेल, राजकीय असेल, त्याला वेगवेगळे पैलू आहेत. तर ते बाळासाहेबांच्या पहिल्या आठवणीपासून हर्षलजी आपण थोडंसं बोलूया. तर सुरुवातीला मी विनंती करेन की संजय मिस्त्रीजी, आपण जरा बाळासाहेबांची म्हणजे ही जी कला आहे व्यंगचित्रकला, तर ती बाळासाहेबांचे गुरु म्हणून कोण होते, किंवा बाळासाहेबांनी कशी व्यंगचित्रकला हळूहळू हे केली, विकसित केली. आणि मुळात तुम्हाला सांगायला मला इथे आनंद होतोय की दैनिक नवशक्ती आणि फ्रीप्रेसमध्ये बाळासाहेबांनी काम केलं आहे ॲज अ व्यंगचित्रकार म्हणून. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर त्या अनुषंगाने आपण सुरुवात करूया. बोला. प्रकाशजी, तुम्ही एक चांगली गोष्ट सांगितली की बाळासाहेबांनी फ्रीप्रेस आणि नवशक्तीतून सुरुवात केली आपल्या करिअरची. आणि आपला हा जो यूट्यूबचा व्हिडिओ होता आहे तो सुद्धा नवशक्तीच्या स्टुडिओतून होता. हा प्रचंड योगायोग आहे. बाळासाहेबांची सुरुवात लहानपणी म्हणजे वयाच्या 10-12 वर्षी झाली की ज्या वेळेला वर्तमानपत्रांचा एक जमाना होता आणि त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये बॅनबेरी नावाचं एक व्यंगचित्र काढत असे. आणि बाळासाहेब ते चित्र पाहत असत वयाच्या 10-12 वर्षी. आणि प्रबोधनकार त्यावेळेला मुंबईला असत, खांडके बिल्डिंगमध्ये असत. आणि बाळासाहेब आणि श्रीकांतजी, त्यांचे भाऊ आणि आई सगळे भिवंडीला राहत असत. एक दिवस प्रबोधनकार भिवंडीला गेले आणि बघत असताना त्यांच्या लक्षात आलं की बाळासाहेब बॅनबेरीचे चित्र बारकाईने बघतात वयाच्या 10-12 वर्षी. तेव्हा प्रबोधनकाराने विचारलं, दादाने विचारलं, काय बघतोस? ते म्हणाले, मला हे चित्र आवडलं. मग प्रबोधनकाराने विचारलं की तू काढशील काय चित्र? मी तुला संध्याकाळी पेन्सिल, पेन, ब्रश सगळं आणून देतो. आणि बाळासाहेबांवरती जो पहिला प्रभाव होतो तो बॅनबेरी नावाच्या व्यंगचित्रकाराचा, ब्रिटिश व्यंगचित्रकाराचा. आणि त्यानंतर बाळासाहेबांना खूप उशिरा डेव्हिड लो भेटला आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की डेव्हिड लो बाळासाहेबांचा आदर्श आहे, पण डेव्हिड लोच्या अगोदर बाळासाहेबांचा जर आदर्श कोणी असेल तर आपले मराठी दीनानाथ दलाल. तर असं सगळ्यात तुमचं म्हणजे बाळासाहेबांचं आवडतं चित्र असं तुम्ही कुठलं दाखवू शकाल? बाळासाहेबांचं आवडतं चित्र असं इव्हन बाळासाहेबांच्या मुलाखतीत विचारलं गेलं ना की तुमचं आवडतं चित्र कोणतं, तर बाळासाहेब म्हणे अनेक मुलं असेल तर त्याच्यामधलं तुम्ही आवडतं मूल कुठलं सांगू शकत नाही. ओके. कारण सगळीच मुलं आवडतात असं बाळासाहेब. कारण प्रत्येक व्यंगचित्र काढताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. नवशक्तीबाबत आणखी सांगता येईल की बाळासाहेब जेव्हा इथे नवशक्तीमध्ये व्यंगचित्र काढत होते त्यावेळेला त्यांना संपादकांचा पूर्ण पाठिंबा होता. म्हणजे ए बी नायर त्यावेळेला संपादक होते आणि सदानंद हे त्यावेळेला सगळं बघत असत, मॅनेजर होते. होय.
आणि बाळासाहेबांनी 1-2 वेळा, आणि तुम्हाला माहिती आहे की काम करत असताना तुमच्या ऑफिसमध्ये थोडे मतभेद होतात, तर त्याप्रमाणे बाळासाहेबांनी 1-2 वेळा हा नवशक्ती सोडलेला सुद्धा आहे. होय. आणि त्यावेळेला सदानंद बाळासाहेबांकडे गेले, आणखी म्हणाले, बाळासाहेब म्हणजे बाळ म्हणाले त्यावेळेला, तू सोडू नकोस, तुला काय पाहिजे, तुला किती पगार पाहिजे ते सांग. आणि ताज हॉटेलमध्ये सदानंद त्यांना घेऊन गेले होते. बाळासाहेब म्हणाले, मला पगारासाठी मी येत नाही, मी तुमच्यासाठी येतोय. आणि बाळासाहेब त्यावेळेला परत नवशक्तीमध्ये आले. त्यावेळेला बाळासाहेबांना 650 का 750 पगार, 650 पगार होता. आणि बाळासाहेबांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की त्या 600 रुपयामध्ये मी मजा मारत असते, म्हणजे मुलांचे सगळे हट्ट पूरक करत असे. एवढी स्वस्त आहे आणि एवढी मजा मारण्याचे ते दिवस होते. तर सदानंद आणि बाळासाहेब हे नातं होतं. म्हणजे फ्री प्रेस आणि नवशक्तीवर बाळासाहेबांचं प्रचंड प्रेम. बाळासाहेबांची कुठलीही मुलाखत बघा, आपल्या नवशक्तीचं फ्री प्रेसचा उल्लेख केल्याशिवाय बाळासाहेबांची मुलाखत होत नाही. प्रत्येक मुलाखत, म्हणजे इलस्ट्रेटेड वीकलीमध्ये बाळासाहेबांची प्रितिश नंदीने मुलाखत घेतली होती, दी कार्टुनिस्ट म्हणून. तिथे ते बाळासाहेबांनी सांगितलेलं की फ्री प्रेस आणि नवशक्तीने मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं, म्हणून मी मोठा झालो. आपल्या फ्री प्रेसमध्ये त्यांची पॉलिटिकल परेड म्हणून आहे, मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि जे दुर्मिळ चित्र बाळासाहेबांचं काकाजी काकाजी म्हणतात, तो काकाजी काकाजी म्हणजे काय, तो फ्री प्रेसमध्ये चाचाजी नावाचं सदर होतं. ही दुर्मिळ चित्र कोणाकडे नाहीत, माझ्याकडेच आहेत फक्त. आता माझ्याकडे कसे काय, तर माझे वडील आहेत ना, ते बाळासाहेबांचे परम भक्त. म्हणजे माझे वडीलच नाही, ती जी पिढी होती. बाळासाहेबांचं आणखी एक वैशिष्ट्य, बाळासाहेबांची आपण आता जन्मशताब्दी साजरी करतो, पण मला बाळासाहेब गेले वाटतच नाही. एकतर माझे हिरो, तुम्हाला माहिती हिरो आपले कधी जातात का नाही, सुपरमॅन जातो का, बॅटमॅन जातो का, हनुमान जातो का, नाही, आपले सुपर हिरो असतात ना ते. अनेक पिढ्या ते बघत असतात, बाळासाहेब सुपर हिरो होते. त्यामुळे बाळासाहेब गेले कोण म्हणतो, मला नाही वाटत बाळासाहेब गेले, नाही तर त्यांची चित्र आणि बाळासाहेबांचं नाव आपण कशाला घेतलं असतं. गेलेला चॅप्टर पण मागे परत तो आपल्याला दिसेना असं होतं, पण बाळासाहेब अजून आहे, त्याचा अर्थ बाळासाहेब आमचं, खास करून आमच्या पिढीचे. दुसरेच बाळासाहेबांचं वैशिष्ट्य सांगतो, माझे वडील 90 वर्षाचे असताना गेले, आणि माझे बाळासाहेबांबरोबर असंख्य फोटो आहेत, असंख्य, तरुणपणापासून अगदी वयाच्या 20-22 वर्षापासून. तो वडिलांना अभिमान होता की माझा मुलगा माझ्या वडिलांनी बाळासाहेबांच्या जेव्हा म्हणजे शक्य होतं एकही सभा चुकवलेली नाही. असं बरंच सांगू शकतो. आता हर्षलजी, आपण ही चर्चा चालू आहे, आपण सांगा की बाळासाहेबांची भेट कधी झाली आणि कसं वाटलं तुम्हाला पहिल्या भेटी? तशी बाळासाहेबांची भेट म्हणायची तर मी माझ्या वडिलांचं बोट धरून जेव्हा शिवाजी पार्कच्या सभांमध्ये जायचो, तेव्हा बाळासाहेबांची प्रत्यक्ष भेट जवळून त्यांना मी पाहिलं. कारण वडील माझे कार्यकर्ते होते शिवसेनेचे, आणि ते त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये असायचे, त्याच्यामुळे जवळून मला त्यांना पाहता आलं होतं. पण प्रत्यक्षामध्ये बाळासाहेबांची भेट झाली ती पत्रकार म्हणून. म्हणजे ज्यावेळेला मी 93-94 साली जेव्हा आम्ही मंत्रालयामध्ये रिपोर्टिंग करायचो, मी नवाकाळमध्ये माझं करिअर सुरू केलं होतं, त्याच्या आधी साप्ताहिक सकाळमध्ये चालू केलं होतं. आणि त्या काळात मग त्यावेळेला बाळासाहेब पत्रकारांना भेटायचे. तुम्हाला पण हा अनुभव आहे, तुम्ही पण आमच्याच पिढीतले आहात, त्यामुळे तुम्ही पण अनेक वेळा बाळासाहेबांना भेटलेले आहात. एखादा लेख मी लिहिला, नवाकाळमध्ये माझे सदर असायचं, तर मला आठवतं की एकदा मी 95-96चा कालावधी होता, आणि आपली सत्ता होती शिवसेनेची, आणि दिवाकर रावते नाराज होते. तर त्यांच्यावर मी एक लेख लिहिला की दिवाकर रावतेंचं असं म्हणणं होतं की माझ्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आहे, तर मी नाराज आहे, आणि मी सोलापूरला जाऊन आता स्थायिक होणार आहे. दिवाकर रावते एक फायर ब्रँड नेते, शिवसेनेचे माजी महापौर, संभाजीनगर त्यांनी मोठ्या प्रमाणात डेव्हलप केलं होतं, परभणीमध्ये खूप काम केलं. तर दिवाकर रावते नाराज असा ठळक मथळा लिहून मी नवाकाळमध्ये ते अर्धपान त्यांची सविस्तर मुलाखत, ती मुलाखत छापून आल्यानंतर त्या दिवशी दुपारी मला बाळासाहेबांचा फोन आला. आता मी नवाकाळच्या कार्यालयात, तर हर्षल प्रधान, मी गेलो, तर मी बाळ ठाकरे बोलतो. तर मी असा उभ्याच थरथरायला लागलो होतो. म्हटलं हा साहेब, अरे तू ते काय लिहिलंयस सगळं? म्हटलं काय नाही साहेब, ते रावते साहेब. बरं ठीक आहे, मला येऊन भेट. तर मी हो केलं, आणि मग रावते साहेबांना मी भेटलो. म्हटलं अहो असा फोन आला होता. तर ते अरे बापरे, त्यांचा फोन आला होता, तेही घाबरले. पण त्यानंतर जेव्हा मी शिवसेनेमध्ये काम करायला लागलो, ही गोष्ट साधारणपणे 2008-09च्या दरम्यानची. विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या, आणि त्याच्यात आपल्याला पराजय झाला होता. मग एकदा उद्धव साहेबांनी मला बोलवलं, आणि आमची चर्चा चालू होती की काय कशा पद्धतीने. मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सगळं महाराष्ट्राचं काम पाहत होतो.
तर त्यांनी मला बोलवलं, माझ्याशी चर्चा केली. ते म्हणाले कशा पद्धतीने पुढे काम केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं. म्हणजे एका बरोबरीच्या युतीतल्या पक्षातला एखादा पदाधिकारी त्याला बोलवून त्याच्याशी बोलणं हे उद्धव ठाकरेंचं मोठेपण. नाही तर एवढे मोठे हे मोठे नेते आहेत, त्यांना काही गरज नसते अशा सगळ्या गोष्टींची चर्चा करायची. पण एक पत्रकार म्हणून की काय वाटतं तुम्हाला, मग मी त्यांच्याशी बोललो की मला असं वाटतं की अशा गोष्टी जे काही लूपहोल्स आपल्याकडे आहेत, म्हणजे हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, आपण संवाद साधला पाहिजे. तर ते हसायला लागले. हो, माझ्यावर म्हणे ही नेहमी टीका होते की मी बोलत नाही. तर मग बोलता बोलता ते मला म्हणाले तू माझ्याबरोबर काम करशील का. तर मी म्हटलं आनंदाने, मी तर शिवसैनिकच आहे म्हटलं, मला काहीच अडचण नाही. आणि मग त्यांनी माझी ओळख बाळासाहेबांची करून दिली. आणि बाळासाहेबांना ओळख करून देताना मला आठवतं की तो दसरा मेळावा पार पडला होता आणि आम्ही सगळे स्टेजवर होतो आणि बाळासाहेबांना निघायचं होतं आणि त्यावेळेला उद्धव साहेबांनी मला बोलवलं आणि सांगितलं की हा हर्षल प्रधान, मला माहिती आहे म्हणे, तू घरी ये भेटायला मला. मग मी दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे भेटायला गेलो. मग त्यांनी माझ्याबरोबर फोटो काढला. मला तू फोटो, म्हटलं साहेब फोटो काढायचा, हात जोड, नाही शांत उभा राहा. आणि मग त्यांनी खूप सविस्तर चर्चा केली माझ्याशी. ते मला विचारायला लागले की काय आजच्या दृष्टिकोनातलं राजकारण काय असायला पाहिजे, उद्धव नीट काम करतो, म्हणजे ते दादू नीट काम करतोय की नाही वगैरे असं. म्हटलं साहेब ते साहेब आहेत, म्हटलं मी काय सांगणार. म्हणजे नाही, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अजून केल्या पाहिजेत. म्हणजे त्यावेळेला सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये राजकारण, समाजकारण, आपल्याला समाजासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी होत्या. मग त्यानंतर 2, 4, 5 वेळा अशा भेटी होत गेल्या. बरेचदा ते दुपारच्या वेळेला जेव्हा त्यांना वेळ असायचा तेव्हा ते बोलवून घ्यायचे. मग त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळायची. म्हणजे चर्चा, आपण बाळासाहेबांशी चर्चा करतोय हे ऐकूनच असं वाटायचं की बापरे, आपण काय बोलणार त्यांच्याशी. हो साहेब एवढंच बोलायचं. तर ते तसं नाही, ते तुम्हाला फ्री करायचे. म्हणजे ते बोलताना ते वेगवेगळे विषय काढायचे. हे तू वाचलंयस का विचारायचे, तू तो विषय तुला माहिती आहे का, ते काय झालं होतं, त्याची माहिती तुझ्याकडे आहे का. बरं, त्यावेळेला AI नव्हतं. पत्रकार असल्यामुळे त्यांना असं वाटायचं की हाच AI, म्हणजे ह्याला माहिती असायलाच पाहिजे, हा पत्रकार आहे, नाही तर हा कसला पत्रकार. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर जाताना पूर्ण तयारीनिशी जावं लागायचं. आणि तो वेळ असा असायचा की कोणी नसायचं त्यांच्याजवळ आणि ते मूडमध्ये असायचे छान. मग त्यावेळेला मग एकदा मी त्यांच्या मागे लागून, उद्धव साहेबांच्या मागे लागून माझं पहिलं पुस्तक मी तयार केलं. ते होतं विचारांचं सोनं. त्याच्यामध्ये मी बाळासाहेबांची जवळपास 300 भाषणं मी चाळली होती आणि त्याच्यातले मी मोजकी अशी 15 ते 20 भाषणं मी संकलित केली. ती एडिट केली आणि त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं होतं, ते पुस्तक खूप गाजलं माझं. ते वैशिष्ट्य असं होतं की बाळासाहेबांची त्यावेळची भावमुद्रा, म्हणजे बाळासाहेबांची भाषणं, त्यांचं ते भाषण आणि त्यांची भावमुद्रा असं आम्ही एकत्र छापलं होतं. म्हणजे ते फोटो आम्ही सगळे एकत्र केले होते आणि ते भाषणं. तर ती जे पुस्तक जेव्हा मी घेऊन गेलो त्यांच्याकडनं, त्यांच्याच हस्ते मी त्याचं उद्घाटन केलं. त्यांनी पुस्तक खूप आनंदाने चाळलं आणि माझ्याकडे बघून मला म्हणाले हे सगळं तू आणलंस कुठून. तर मी म्हणालो साहेब हे सगळं तुमचंच आहे. अरे ते मला माहिती आहे, पण तू कुठून जमवलंस हे सगळं. म्हटलं साहेब हे सगळं आपल्याकडे आहे, म्हणजे तुमच्या भाषणाच्या सगळ्या सीडीज ज्या वेगवेगळ्या लोकांकडे होत्या रेकॉर्डिंग केलेल्या, त्याच्याकडल्या घेतल्यास का. तर तेव्हा ते मला काही कळलं नाही त्याच्यामुळे मी आपलं हो केलं. मग ते छान आहे वगैरे, खूप मस्त होतं. नंतर मला ते लक्षात आलं त्याच्याकडल्या म्हणजे कुठला, पण तो विषय मी नंतर सांगेन. मग ते पुस्तक त्यांनी चाळलं. म्हणाले मग हे विचारांचं सोनं काय करणार तू आता. तर मी म्हटलं साहेब हे आपण 1 लाख लोकांना वाटलं. ते पुस्तक आम्ही फ्रीमध्ये वाटलं. मी प्रकाशजी, तुम्हाला माहिती असेल आजपर्यंत शिवसेनेच्या सगळ्या माझ्या वाटचालीच्या अनुषंगाने मला जे बाळासाहेब, उद्धवसाहेब, शिवसेनेच्या सगळ्या वाटचालीतले वेगवेगळे मोहरे, ह्यांची जवळपास मी 7 पुस्तकं लिहिली आणि ही सगळी पुस्तकं मी फ्रीमध्ये वाटतो. मी त्याचं मूल्य घेत नाही. बाळासाहेबांचे विचार या सगळ्या पुस्तकांमध्ये आहेत. इवन मी आता उद्धव साहेबांच्या कार्यप्रणालीवर 2 पुस्तकं लिहिली कोविडच्या काळात. तर त्यांचा पूर्ण मुख्यमंत्री पदाचा कालावधी त्याच्यामध्ये आहे आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे बाळासाहेबांचा विचार कसा आहे ते त्या पुस्तकांमधनं दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीचं, म्हणजे बाळासाहेब हे जसं मिस्त्री साहेब म्हणाले की आपल्या सोबतच आहेत. म्हणजे आम्ही शिवसेना भवनमध्ये काम करताना किंवा मातोश्रीमध्ये काम करताना असं सतत वाटत राहतं की ते आहेत आजूबाजूला, ते बघतायत आणि त्यांची एक भीती असते. ती भीती आजही आमच्या मनात आहे की अरे आपलं काही चुकलं ना तर ते त्यांचं नुसतं अशी नजर, ती नजर सुद्धा अशी घायाळ करून जायची
त्याच्यामुळे ती भीती आजही आमच्या मनात आहे. आणि तेच प्रेम जे बाळासाहेबांच्या कालावधीत आम्हाला मातोश्रीमध्ये मिळालं, तेच प्रेम आजही आम्हाला उद्धव साहेबांच्या कालावधीत किंवा आदित्यच्या कालावधीत आम्हाला मिळतं. ह्याचं एक मोठं समाधान आहे की ठाकरे कुटुंब हे आपल्या कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य मराठी माणसाला, सर्वसामान्य हिंदू माणसाला आपुलकीची भावना देतं, एक प्रेम देतं, एक आधार देतं. आणि आपल्याला असं वाटत राहतं की नाही, हे आहेत आपल्या मागे. म्हणजे प्रत्येक माणसाला जे काही आपण ठरवलेलं असतं ते मिळत नाही आयुष्यात, पण असं वाटतं की नाही, हे आहेत, हे आपल्याला कुठेतरी न्याय देतील. आज तीच परिस्थिती समाजामध्ये आहे. म्हणजे ठाकरे आहेत ह्याचा एक कुठेतरी आत्मभान आपल्याला असल्यामुळे आपण त्या शिस्तीने वागतो आणि त्याचप्रमाणे आपण त्यांच्यावर निर्भर राहून बिनधास्त सुद्धा जगतो. ही ठाकरेंची सगळ्यात मोठी देण आहे असं मला वाटतं. क्या बात आहे. बरं, मला एक सांगा की तुम्ही एवढी वर्ष बाळासाहेबांसोबत काम केलं आहे, तर त्यांचा सगळ्यात चांगला गुण तुम्हाला कुठला वाटला? आपुलकी. प्रकाशजी, मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. म्हणजे हा मला आता राहवत नाही म्हणून हे मी फार कोणाला कधीच सांगितलेलं नाही. त्या दिवशी मी खरोखर घरी जाऊन रडलो होतो. किस्सा असा होता की बाळासाहेबांचं 2012 सालचं शेवटचं जे भाषण, जे आपण सगळ्यांनी शिवतीर्थावर दूरचित्रवाणीद्वारे जे काही दृश्य प्रणालीत आपण जे पाहिलं, त्याचं शूटिंग मी केलं होतं. आणि ती संधी मला उद्धव साहेबांनी उपलब्ध करून दिली होती. शिवसेनेमध्ये असंख्य प्रोफेशनल लोक आहेत, खूप चांगले आहेत, खूप सिनियर लोक आहेत, पण तरीही बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी मला बोलवलं. तर मला असं वाटलं की हे माझं भाग्य आहे. माझ्याबरोबर माझा एक कॅमेरामन होता, त्याचा एक सहकारी, मी, आम्ही तिघं होतो मातोश्रीच्या त्या वरच्या खोलीमध्ये जिकडे बाळासाहेब बसायचे. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब, रवी म्हात्रे त्यांचे सहकारी जे होते ते त्यांच्याबरोबर आत होते खोलीत. आदित्य साहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या हातात कॅमेरे होते. माझा कॅमेरामन असा उभा होता कॅमेऱ्याच्या मागे आणि मी कॅमेऱ्याच्या इकडे उजवीकडे शेजारी खाली बसलो होतो. आणि उद्धव साहेब सारखे मला सूचना देत होते की हर्षल, जास्ती बोलू नकोस, हर्षल प्रश्न कमी विचार, हर्षल साहेबांना त्रास होईल असं आपल्याला वागायचं नाही. मी त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही काळजी करू नका, मी बरोबर करतो, फक्त मला त्यांना ब्रीफ करावं लागेल की काय आपण करतोय ते. म्हणे ते सगळं तू ब्रीफ कर, पण म्हणे त्यांना त्रास होईल असं काही वागू नकोस किंवा एक्साईट होऊ नकोस. उद्धव साहेबांचं, कारण बाळासाहेबांना बघितल्यावर माणूस असा एक्साईट होऊन लोटांगण घालायचं, ते पाहिलेलं आहे आम्ही कार्यकर्त्यांचं किंवा कोणाचंही, पत्रकारांचं सुद्धा असंच व्हायचं. तर तेवढ्यात बाळासाहेब आले. ते प्रकृतीने थकलेले होते, रवीचा हात धरून आले आणि बसले. बसल्यावर त्यांनी विचारलं, आला का रे हर्षल? तर मी त्या कॅमेऱ्याच्या मागे बघून असा असा हात केला, साहेब मी इकडे बसलोय. हां ठीक आहे, हां काय करायचं आहे? मग ते कॅमेरामनने लेपल माईक होता तो लावला. मग थोडा वेळ शांतपणे ते बसले, मग त्या देवीला नमस्कार केला आणि मग म्हणाले, हां बोल. असा दीर्घ श्वास घेतला आणि माझी एक्साइटमेंट काही राहवत नव्हती. उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे अतिशय पिन ड्रॉप सायलेन्सने सगळं बघत होते आणि त्यांचं दोघांचंही लक्ष माझ्याकडे होतं आणि ते दोघं त्यांचे फोटो काढत होते. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण चांगले फोटो कसे क्लिक करता येतील ते. बोल म्हटल्यावर माझा बाण फुटला आणि म्हणालो, साहेब मी महासाहेबांच्या पुतळ्याच्या इकडे बसलोय असं समजा, आपण शिवतीर्थावर आहात आणि तुमचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक झालेलो आहोत आणि प्रचंड प्रमाणात जनता तुमचा जयघोष करते आहे. हा बघा मी इकडे मागे बसलोय, आता तुम्हाला बोलायचं आहे, मी आता रोल करतोय. आणि रोल म्हटलं मी आणि त्याचे बघून हसायला लागले आणि मग त्यांनी ते उत्स्फूर्त भाषण, शिवतीर्थावर जसं ते भाषण करतात त्याच पद्धतीने त्यांनी ते भाषण करायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी खूप मध्ये मध्ये विनोद केले. मग अजित गुलाबचंद बद्दल ते बोलले, शरद पवारांना टोमणे मारले, मग त्या मुसलमान मुलीचा तो एक किस्सा होता तो त्यांनी सांगितला. ते सगळे पॉइंट्स मी त्यांना त्यावेळेला दिले होते, बोलता बोलता त्यांना सांगितले होते आधी. तर मग ते सगळं झालं आणि थोडासा त्यांना दम लागला. दम लागल्यावर मी उद्धव साहेबांकडे बघितलं. उद्धव साहेब म्हणाले की थोडं थांबूया आपण. मग आम्ही ते थोडं रेकॉर्डिंग थांबवलं. मग परत त्यांना विचारलं, तुम्हाला पाणी वगैरे हवंय का? मला नाही नाही कसं चाललंय, बरोबर झालंय का? म्हटलं हो साहेब, पण आता थोडंसं असं वाटतं की तुम्ही थोडं दमलात तर आपण एक 5 मिनिटं आपण थांबूया आणि मग परत करूया. ठीक आहे ठीक आहे, मला जरा रवी मला जरा पाणी आणं वगैरे. तेव्हा पण त्यांनी, हर्षल व्यवस्थित होते ना? म्हटलं हो साहेब एकदम व्यवस्थित होते. मग पुन्हा आम्ही त्याचं ते शूटिंग राहिलेलं जे होतं ते केलं आणि त्यावेळेला घड्याळाचा जो लोलक होता तो बरोबर त्याने घड्याळाचा टंग टंग असा आवाज चालू झाला आणि त्याच्यावर त्यांचं ते भाष्य. आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की तुम्ही मला खूप प्रेम दिलं, आता माझी प्रकृती बरी नाहीये,
जसं तुम्ही मला सांभाळलं तसं तुम्ही उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या आणि एकनिष्ठ राहा, असं ते बोलले. आणि त्यांचं ते भाषण संपलं. ओके सगळं झालं. जो कॅमेरामन मला म्हणाला ओके झालंय सगळं, काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही म्हटलं साहेब झालं, तुम्हाला काही चहा वगैरे? नाही नाही, तुला काय हवंय का? नको. मग मी उठून त्यांच्या जवळ आलो. मला असा हात धरला, मला म्हणाला कसं झालं भाषण? तर म्हटलं साहेब फारच सुंदर झालं, फारच खूपच छान झालं, खूप भावनिक झालं. भावनाच महत्वाच्या असतात हर्षल आयुष्यामध्ये, लक्षात ठेवणे. दुसरं काही महत्वाचं नसतं. भावना जपा, ते तुम्हाला माणसं मिळवून देतात. ओके. एवढं ते बोलले. आजही माझ्या अंगावर कांटा आहे आणि डोळ्यात पाणी आहे. प्रकाशजी तुम्हाला सांगतो, मी तिकडे उद्धव साहेबांना नमस्कार केला, म्हटलं साहेब मी येतो. आणि मी निघालो आणि मी थेट ते रेकॉर्डिंगचं सगळं बाकीचं सूचना बिचना दिल्या की कॅसेट कशी, आपल्याला ती छोटी कॅसेट असायची त्यावेळेला, ती कॅसेट आणा वगैरे, ते सगळं झालं. मी घरी गेलो आणि घरी जाऊन मी अक्षरशः म्हणतो ना आपण स्वतःला मोकळं केलं. आणि मी एवढं धन्यता मानतो की मला त्यांना त्यावेळेला एवढं जवळून, आणि ते जे त्यांनी एक संदेश जो दिला त्या सगळ्या भाषणानंतर, की जीवनामध्ये भावना जपा, भावना तुम्हाला माणसं जोडून देतात. त्याच्यामुळे आजही ते आठवलं ना का असं वाटतं की अरे आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला एवढं जवळून त्यांना पाहायला मिळालं, त्यांच्याशी बोलायला मिळालं, त्यांना अनुभवता आलं. खूप कमी लोकांना हे भाग्य मिळालं. संजयजींना जसं मिळालं, इव्हन तुम्हाला मिळालं. तुम्ही पण त्यांच्या आजूबाजूला बरेचदा मी पाहिलेलं आहे तुम्हाला पत्रकार म्हणून. सांगायचं म्हणजे जेव्हा सामना सुरू झाला, हो, तुम्ही त्याच्या आधी सामनामध्ये माझीच जे 9 लोक सिलेक्ट केली होती त्याच्यात तुम्ही एक होता. मला एक सांगा, बाळासाहेबांच्या सगळ्या सभांमध्ये तुम्हाला आवडलेली सभा कुठली? आता ते संजयजींचं जे उदाहरण बाळासाहेबांनी जे म्हटलं तसंच आहे. एवढ्या सभा त्यांच्या जवळपास 350 सभा मी त्यांच्या ऐकल्या, म्हणजे प्रत्यक्ष नाही, रेकॉर्डेड ऐकल्या. ओके. ती सगळी भाषणं जवळपास 650-700 भाषणं आहेत बाळासाहेबांची, जी आजही उद्धव साहेबांच्या मोबाईलवर आहेत, माझ्या मोबाईलवर आहेत, आर्काईव्हमध्ये आमच्याकडे सगळं आहे. ओके. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटतं की काहीतरी मला स्वतःला की आपलं काही चुकतंय का, आपण कुठे काही आपला रस्ता भरकटतोय का, त्यावेळेला मी ती भाषणं ऐकतो. हेडफोन लावतो आणि शांतपणे ती भाषणं ऐकतो. जीवनाचं अमृत त्यातनं मिळतं. त्यावेळेचे त्यांचे विचार, त्यांनी मांडलेल्या भूमिका, हिंदुत्व काय आहे, आपण कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे, शिवसेना काय आहे, शिवसैनिक म्हणजे कोण, शिवसैनिक आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे, हे जे काही त्यांच्या गोष्टी आहेत ज्या आम्ही सतत ऐकत असतो बरेचदा. माझ्या पुस्तकामध्ये पण मी त्या सगळ्या भाषणांचा उल्लेख केलेला आहे. त्यांचं एक सगळ्यात जास्ती मला आवडलेलं भाषण मी तुम्हाला सांगेन, जेव्हा त्यांनी प्रबोधनकारांवर जेव्हा भाषण केलं होतं. हा एक खाजगी कार्यक्रम होता. ज्ञानेश महाराव जे सिनियर मोस्ट पत्रकार, चित्रलेखाचे संपादक, ज्ञानेशजींचे आणि त्यांचे खूप घरगुती संबंध होते. ज्ञानेश महाराव, अंबरीश मिश्रा त्या काळातले, हे सगळे त्यांना आवडणारे पत्रकार. निळूभाऊ खाडीलकर आमचे, जयश्री आणि मी जायचो तर ते आम्हाला विचारायचे काय आहे तुमचं, निळू बरं आहे का, निळूभाऊ बरं आहे, असं विचारायचं. मी आणि जयश्री असं त्यावेळेला जायचो, ते असं थोडक्यासाठीच जायचो, म्हणजे काही मेसेज जर असला निळूभाऊंचा वगैरे तर. तुम्हाला थोडं इंटरप्ट करतो का माहितीये, मी जेव्हा बिहारला गेलो होतो तर तेव्हा लालू प्रसाद यादव यांची भेट झाली होती. तर लालू प्रसाद यादव महाराष्ट्रातनं पत्रकार आलेत आणि लालू प्रसाद यादव यांची भेट झाली. लालू प्रसाद यादवने पहिलं काय सांगितलं माहितीये का, अरे तुम्ही महाराष्ट्रातनं आलात ना, तर जेव्हा तुम्ही मुंबईत जाल तेव्हा बाळासाहेबांना मी विचारलंय म्हणून सांगा. ते अतिशय, हे तर इतकं होतं ना, असे तर खूप क्षण आहेत. म्हणजे आपण आता पत्रकार म्हणून आपल्याला लोक ओळखतात, त्यांना असं वाटतं आपण मुंबईला राहतो, मुंबईत आहोत, म्हणजे बाळासाहेबांचा माणूस. म्हणजे माझा स्वतःचा पण एक किस्सा आहे असा. मी आग्र्याला ताज बघायला गेलो होतो आणि फॅमिली होती सोबत. तिकडे कोणी ना कोणीतरी असं, ते आपण टीव्हीवर दिसतो किंवा आपले काही लेख कधी व्हायरल होतात टीव्हीवर, तर ते एका माणसाने मला विचारलं, तुम्ही हर्षल प्रधान? म्हटलं हाँ, तुम्हाला कसं, आपको देखा है मैंने कई बार. मतलब मैं तो एक जर्नलिस्ट, हाँ मालूम है मुझे, मालूम है. आप महाराष्ट्र? मतलब हाँ महाराष्ट्र ना, महाराष्ट्र नहीं, वो 1-2 बार हिंदी में आप कुछ बात कर रहे थे तो मुझे लगा कुछ अलग है. मतलब नहीं, मैं महाराष्ट्र, मुंबई में रहता हूँ. बाला साहब के आदमी हो आप.
हे जे काय आनंद आपल्याला बाळासाहेबांची माणसं म्हणून लोक ओळखतात. महाराष्ट्रातला मराठी माणूस जगभरात कुठेही गेला, अरे हा बाळासाहेबांचा माणूस आहे, हा मुंबईत राहतो, हा महाराष्ट्रात राहतो. ही एक खरी ताकद जी त्यांनी आपल्याला दिली. मराठी माणसाच्या पाठीचा कणा जर कोणी ताट केला असेल तर तो फक्त बाळासाहेब ठाकरेंनी केला, दुसरा कोणी नाही केला. त्यांच्यामुळेच मराठी माणूस आज उभा आहे, त्यांच्यामुळेच तो घडला. गेल्या 60 वर्षात, आता 60 वर्ष होतील या वर्षीच, म्हणजे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि शिवसेनेचं 60वं वर्ष, म्हणजे हा एक वेगळाच योग आलेला आहे. पण आजही शिवसेना जी आहे ती बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी आहे आणि आजही मराठी माणसाला जी एक ताकद आहे, हिंदू माणसाला जी ताकद आहे ती बाळासाहेबांमुळे आहे. नाही, आता हिंदू तुम्ही म्हणालात ना ताकद आहे, तर असाच एक प्रसंग सांगतो जो मी अनुभवला. जेव्हा मी जम्मूला गेलो होतो तर तिथे ना जम्मूतल्या जी लोक होती तर ते एकाने विचारलं तुम्ही कुठून आलात, तर आम्ही सांगितलं स्वाभाविक मुंबईवरून आलो. तर तेव्हा अरे बालासाहेब बहुत अच्छे आदमी आहे, म्हणजे हे जे त्यांचं हे आहे ना, तर हे तेव्हा ती गर्व से कहो हम हिंदू आहे ही स्लोगन चालली होती. म्हणजे हे अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही कुठेही देशाच्या कानाकोपऱ्यात गेलात ना तरी बाळासाहेबांचं नाव आजही आदराने प्रेमाने घेतलं जातं. आजही आहे. म्हणजे आम्ही तर नेहमी तुम्हाला सांगायला मला आवडेल की आम्ही जेव्हा भाषणं करतो जाहीर सभांमध्ये किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमध्ये, तेव्हा माझ्या भाषणाची सुरुवात नेहमी जी मी करतो की हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि केवळ हिंदुस्थान नाही तर जगभरामधील हिंदूंचा एकमेव संरक्षण करता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहून आज मी या प्रसंगी अशा पद्धतीने, म्हणजे जगभरातल्या हिंदूंना आज जर आपण संरक्षित आहोत, आपल्या मागे कोणीतरी आहे, बाळासाहेब आहेत, हे जे वाटतं ते त्यांच्यामुळे वाटतं. आणि म्हणून जगभरामध्ये हिंदूंवर कधी काही अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्याच्याबद्दल नेहमी आजही भीती बाळासाहेबांची दिली जाते. म्हणजे अमरनाथ यात्रेपासूनची सगळी उदाहरणं आपल्या समोर आहेत. नाही, पण त्याचबरोबर बाळासाहेब असं कसं जाती धर्माचं तर कधी त्यांनी हे नाही केला. पण मियादादचं उदाहरण आहे, अझरुद्दीनला पण त्यांनी हे केलं होतं, म्हणजे कितीतरी उगवता सूर्य म्हटलं होतं त्यांनी. हो, आणि ते कसं आहे, ते म्हणजे राजकारण आणि खेळ, चित्रपट, कला हे सगळं वेगवेगळं ठेवायचे, त्याच्यात ते सरमिसळ कधी करायचे नाही. दिलीप कुमार त्यांचा खास दोस्त होता. दिलीप कुमार तर खूप कट्टर मुसलमान म्हणून अतिशय नावाजलेला होता, पण दिलीप कुमार त्यांच्याबरोबर नेहमी गप्पा मारायला असायचे. असे कितीतरी कलावंत तिकडे मातोश्रीमध्ये नेहमी यायचे. त्यामुळे त्यांनी असं कधी हे केलं नाही. इव्हन व्यंगचित्र काढताना सुद्धा, आता ते काय आम्ही तर त्यांना जवळून पाहिलं नाही, ती व्यंगचित्रच पाहिली. म्हणजे फटकारे जेव्हा मी करत होतो त्यावेळेचा माझा जो अनुभव आहे की फटकारेची एक एक कार्टून त्यांनी बघितलं. त्याच्यानंतर ते उद्धव साहेबांना म्हणाले की ह्याचं रिटचिंग कसं करशील. उद्धव साहेब म्हणाले मी करतोय, तुम्ही काळजी करू नका, मी ते फक्त तुम्ही सिलेक्ट करा. तर त्यावेळेला ते फटकारेचे सगळे कार्टून्स आम्ही एकत्र केले आणि मी असायचो, उद्धव साहेब असायचे, त्याच्यानंतर एक त्यांचे रामनाथकर म्हणून त्यांचे एक मित्र उद्धवजींचे ते असायचे, जसरा म्हणून एक त्यांचे एक मित्र होते जे प्रिंटिंग क्षेत्रातले होते ते असायचे. तर उद्धव साहेब ते सगळं घेऊन जायचे, बाळासाहेबांना दाखवायचे आणि मग बाळासाहेबांना मग ते संजय राऊत साहेब असायचे त्यावेळेला, ते त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलायचे. तर ते करत असताना एक दिवशी असं झालं की एक व्यंगचित्र त्या फटकारेमध्ये राहिलं असं त्यांना वाटलं. तर मला उद्धव साहेब म्हणाले की सकाळचा सूर्य अस्ताला गेला अशा पद्धतीचं एक व्यंगचित्र आहे. म्हटलं ते कुठे असेल, तर म्हणे ते शोधून काढ. ते मार्मिकचं फ्रंट पेज होतं. ओके. त्यावेळेला आम्ही जवळपास 35-40 वर्षाची सर्व मार्मिक एकत्र केली, ती शोधली, सगळ्या लोकांकडनं मागवली, शिवसेना भवनमध्ये आम्ही ते सगळं संकलन केलं, त्याच्यातली कार्टूनची पानं वेगळी केली, मग ते आम्ही त्याचं स्कॅनिंग केलं आणि त्याच्यानंतर ते सगळे कार्टून्स आम्ही त्यांच्यासमोर ठेवली. मग फ्री प्रेसमध्ये, आपल्या फ्री प्रेसमध्ये मी स्वतः आलो होतो. उद्धव साहेबांनी फोन केला होता कर्णानी साहेबांना आणि त्यांना सांगितलं की फ्री प्रेसची सगळी कार्टून्स पाहिजेत. मग ती मी स्वतः ती सगळी घेऊन गेलो आणि त्यांनी लागलीच काढून दिली. म्हणजे फ्री प्रेसचं आणि बाळासाहेबांचं जसं उद्धव साहेब म्हणाले की अतिशय ऋणानुबंध होते, त्यामुळे लगेच त्यांनी काढून दिली. मग बाळासाहेबांनी सांगितलं माझी आणखीन पुण्यामध्ये मी काढायचो, ती शोधा. मग ती आम्ही शोधली. अशी सगळी आम्ही ती संकलित केली. उद्धव साहेब स्वतः प्रत्येकाशी बोलत होते,
प्रत्येक वेळा ते मला सांगत होते, मी धावपळ करत होतो, आम्ही सगळे संजय राऊत साहेब आम्ही सगळे धावपळ करत होतो. आणि असं करून ते एक पुस्तक आम्ही ते तयार केलं. जसं ते तयार केलं त्याच्यात ते नेमकं ते नव्हतं. तर ते परुळेकरांचं निधन सकाळचे त्यावेळेचे नाभी परुळेकर संपादक त्यावेळेचे, आणि त्यांचं निधन, आणि त्यावेळेला त्यांनी काढलेलं कार्टून सकाळचा सूर्य अस्ताला गेला असं त्याचं ते हे होतं. आणि ते मला सांगितलं हे शोधून काढ. आम्ही त्या प्रभादेवीला त्या ऑफिस होतं तिकडे आम्ही ते हाय एंड स्कॅनिंग करत होतो साहेब. 4 पेट्या होत्या त्या मार्मिकच्या. मी दिवसभर त्या पेट्यांमधलं ते शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि शेवटी ते काय मला मिळालं नाही. मी उद्धव साहेबांना संध्याकाळी फोन केला की नाही मिळालं. म्हणे ठीक आहे राहू दे, तू काही खाल्लंस का, जेवलायस का? म्हटलं नाही. ठीक आहे म्हणे, ठीक आहे म्हणे, बघूया. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मला उद्धव साहेबांचा फोन आला, हर्षल मिळालं. म्हटलं अरे वा, कुठे मिळालं? अरे साहेबांकडेच होतं म्हणे, साहेबांनीच काढून दिलं. अरे बापरे, त्यांनी जपून ठेवलं होतं ते. म्हणे जोपर्यंत त्यांनी म्हणे मला सांगितलं होतं, उद्धव साहेब मला म्हणाले जोपर्यंत ते कार्टून फटकारेमध्ये येत नाही तोपर्यंत फटकारे पूर्णत्वास जात नाही. म्हणजे ते कार्टून त्यांनी मिळवलं, ते त्यांनी दिलं, मग आम्ही ते त्याच्यामध्ये छापलं आणि मग ते फटकारे पूर्णत्वास गेलं. आणि ते फटकारे बघताना पण ते एवढे भावूक झाले होते. मग त्यांनी त्या आठवणी सांगितल्या की कशी कसर लागली होती आणि मग ते कसं मला ते जाळावं लागलं आणि मला ते फार दुःख झालं. त्यांनी काढलेले कार्टून्स, हाताने काढलेले कार्टून्स हे त्यांना जाळावे लागले कारण कसर लागली त्याला. आणि मग ते सगळे गेले. ते नाहीतर तो एक मोठा ठेवा होता, त्यातले आम्हाला काही मिळाले फ्री प्रेसमध्ये, पण बरेचसे त्यातले गेले, पण तो एक मोठा ठेवा होता. नाही, मला एक मुद्दा महत्त्वाचा सांगायचा आहे की बाळासाहेब फक्त मराठी माणूस, फक्त हिंदुत्व असं नव्हते, ते असे सर्वांचे होते. असं एक प्रकाशजी, मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. हा किस्सा सर्वश्रुत आहे, त्याच्यात काही नवीन नाही. बाळासाहेबांनी आपल्या मातोश्रीमध्ये नमाज पढण्याची परवानगी दिली होती. क्या बात आहे, क्या बात आहे. कित्येक लोकांना माहित नसेल. त्यावेळेला हिंदू मुस्लिम वॉर ऍक्च्युली म्हणजे 92चं बाबरी मशीद पतन, 92-93ची दंगल, 93चे बॉम्बस्फोट, हे सगळं सुरू होतं. आणि ही 94-95ची गोष्ट असेल. आम्हाला पत्रकार म्हणून नवीन नवीन काहीतरी माहिती मिळाली होती आणि आम्ही म्हटलं बाबा असं कसं झालं, पण हे झालं होतं आणि त्याच्या बातम्या आपण सगळ्यांनी केल्या होत्या की हे झालेलं आहे. आणि त्यांना भेटायला काही मुसलमान लोक आले होते. सिनेमामध्ये पण ह्याचा उल्लेख आहे. तो ठाकरे सिनेमा जो आहे त्याच्यामध्ये पण हा प्रसंग चितारलेला आहे की तो भेटायला आला आणि त्यांनी म्हटलं तो अस्वस्थ वाटला, त्याचं काहीतरी 1 वाजला होता आणि बाळासाहेब 11:30च्या दरम्यान वगैरे भेटायचे आणि 1, 1:30, 2 पर्यंत सगळ्यांना भेटायचे. 1 वाजल्यावर तो अस्वस्थ होता आणि मग त्याला कळेना. बाळासाहेब क्या हो गया? तो नमाज का वक्त हो गया है, तो जाओ पढो नमाज वहां पे. आणि मातोश्रीमध्ये त्याने नमाज पढलेला आहे. म्हणजे मला दुसरं त्याचंच म्हणजे आम्ही पण, मला पण जेव्हा शिवसेना भवनमध्ये एखादी बैठक असते, आपल्याकडे पण अनेक मुसलमान कार्यकर्ते काम करतात, शिवसैनिक म्हणून काम करतात. माझ्या बाबतीत पण असं झालेलं आहे. मी बसलो होतो आणि आमची एक बैठक चालू होती आणि माझा एक सहकारी मला विचारायला आला की मुसलमान आहे, तो म्हणतोय मला नमाज पढायचा. म्हटलं दे जागा त्याला हॉलमध्ये आम्ही त्याला जागा दिली, त्याने नमाज पढला. म्हणजे बाळासाहेबांनी जे आपल्याला आपल्या डोक्यामध्ये जे विचार घातलेले आहेत ते आपण सगळे जे आहेत ते आपण पूर्णपणे त्यांच्या मार्गदर्शनाने आपण त्याच्यावरच मार्गक्रमण करत आहोत. कुठेही आपण हिंदू मुसलमान किंवा हा इतर भाषिक आहे. तुम्हाला मी इकडे एक ह्याला जोडून उदाहरण देईन, ते उद्धव साहेबांचं. कोविडचा कालावधी, उद्धव साहेब मुख्यमंत्री, आपण सगळे त्यात काम करत होतो. आम्ही तर दिवस रात्र परेशान होतो त्या कालावधीमध्ये. अनेक दिवस मला आठवतंय उद्धव साहेबांनी विश्रांती घेतली नव्हती अनेक दिवस. म्हणजे रात्री ते ऑक्सिजन यायचे नाहीत, ते ऑक्सिजन कसे आणायचे त्याच्यासाठी कितीतरी आम्ही फोनाफोनी आमची चालायची. अनेक घरांमध्ये आम्ही जे काही शिधा असायचा तो आम्ही पाठवायचो, तो मिळाला की नाही त्याची सगळी व्यवस्था आम्ही ती यंत्रणा सगळी राबवत होतो. त्यावेळेला मला आठवतंय की उद्धव साहेबांनी कधीही जातपात धर्म पंथ भाषा बघून एखाद्याला मदत करणं हा विषय ठेवला नाही. त्यांनी सगळ्यांना मदत केली. त्यांनी सगळ्यांसाठी ते कोविड सेंटर्स उभारले. हा मुसलमान आहे, हा हिंदू आहे, हा ख्रिश्चन आहे, हा पंजाबी आहे असं बघून काही त्यांनी हे केलं नाही, सगळ्यांना मदत केली. कोविड काळात हे सुद्धा झालं की जे उत्तर भारतीय जी लोक होती त्यांना सुद्धा जाण्यासाठी मदत केली. त्यावेळेला तर कोविड काळामध्ये आम्ही 3 वेळा ट्रेन मागितली होती.
पण आम्हाला ती केंद्र सरकारने दिली नाही. आणि जेव्हा कोविडचा थोडासा हे कमी झाला त्यावेळेला मग ती ट्रेन देण्यात आली आणि त्याच्यात मग कन्फ्युजन झालं. एक चुकीची बातमी पसरली की आज संध्याकाळी ट्रेन निघणार आणि मग त्याच्यात सगळं पब्लिक जे होतं ते निघालं जायला. मग तेव्हा उद्धव साहेबांनी एक हे केलं, फेसबुक लाईव्ह केलं आणि हिंदीमध्ये पण लोकांना समजावून सांगितलं की तुम्ही गडबड करू नका. हीच माणसं त्यावेळेला मुंबईमध्ये कमीत कमी 3 ते 4 वेळा त्यांना सगळं मिळत होतं. म्हणजे सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत. ही माणसं जेव्हा ट्रेनने त्यांच्या गावी गेली उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, तेव्हा त्यांना गावाच्या वेशीच्या आत सुद्धा घेतलं नाही. ते ट्रकवर उभे होते आणि त्या ट्रकवरनं त्यांनी अनेक त्यांच्या रील्स बनवल्या, व्हिडिओ बनवले की वहां मुंबई में हमको सब कुछ मिल रहा था, हमको यहाँ पे कुछ नहीं मिल रहा है. म्हणजे हे बाळासाहेबांचेच विचार आहेत ना, जे उद्धव साहेब पण त्याच्यावर मार्गक्रमण करतात, आपण सगळेच करतो. नाही, म्हणूनच आता ते जानव्यांचं धारी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व मला मान्य नाही, देवळात घंटा बनवणारा मला मान्य नाही, हे बाळासाहेबांचे विचारच आहेत आणि ते असे ठासून भरलेले आहेत. हिंदुत्व ह्याची व्याख्या बाळासाहेबांकडनंच शिकलेली ऐकलेली केव्हाही चांगली. हिंदुत्व म्हणजे काय, जे त्यांनी समजावून सांगितलं. मला नुसतंच आपलं रामराम करणारा माणूस नकोय. म्हणजे जे उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की हृदयात राम आणि हाताला काम, हे खरं हिंदुत्व आहे, जे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं. बाळासाहेबांनी 80% समाजकारणाला प्राधान्य दिलं, त्यांनी राजकारणाला फार कमी प्राधान्य दिलं. अनेक निवडणुका ते हरले होते, पण त्याही वेळेला ते कधी खचले नाहीत. जे आज आम्ही बघतोय उद्धव ठाकरे साहेबांकडे पाहताना, आदित्यकडे पाहताना, तो जो वसा असतो, लिगसी असते. इतक्या निवडणुका येतात जातात. तुम्ही आता विचार करा, राजकारणाबद्दल आपण आता याच्यात बोलावं का न बोलावं मला माहिती नाही, पण एवढी मोठी संकट असताना एक माणूस बाळासाहेबांचा मुलगा म्हणूनच उभा राहू शकतो. दुसरा कोणी असता तर तो उभा राहू शकला नसता, तो सरेंडर झाला असता. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, घर फोडणं, घरातली माणसं फोडणं, नातेवाईक फोडणं, धनुष्यबाण घेऊन जाणं, पक्षचिन्ह घेऊन जाणं, पक्षाचं नाव घेऊन जाणं, सुप्रीम कोर्टात न्याय न मिळणं, तारखांवर तारखा पडणं, आपल्याच माणसांना वेगवेगळ्या पद्धतीने धमकावलं जाणं, घरातल्यांना बदनाम केलं जाणं. नाही, बाळासाहेब जेव्हा होते ना, प्रमोद महाजन सुद्धा त्यांचं खूप साहेब ते दिवस आम्ही जवळून पाहिलेत ना. म्हणजे प्रमोद महाजन हे बाळासाहेबांचे मानसपुत्रच होते. म्हणजे प्रमोद महाजन आल्यानंतर बाळासाहेब तासनतास त्यांच्याशी गप्पा मारत बसायचे आणि त्याच्यात राजकीय विषय नसायचा. म्हणजे त्यावेळेला आम्ही महाजन, मुंडे, गडकरींबरोबर आम्ही पण काम करायचो. पण मुंडे साहेब जेव्हा नाराज व्हायचे, गडकरी साहेब जेव्हा नाराज व्हायचे, तेव्हा ते बाळासाहेबांकडे जायचे. त्यांच्या मनातली सगळी खतखत, दुःख, मला हा त्रास देतोय, मला तो असं म्हणतोय, हे करतो, बाळासाहेब त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. म्हणजे शरद पवारांना जेव्हा असं वाटायचं की नाही मला आज थोडंसं नैराश्य आलंय, तेव्हा ते बाळासाहेबांकडे जायचे. तेव्हा आता आणखीन एक म्हणजे एक सभा मला वाटतं त्या पटकाराच्याच वेळेला सभा एक झाली होती बाळासाहेबांची. तर तेव्हा ते असं म्हणाले होते की शरद पवार माझे दिलदार शत्रू आहेत, असं बोलले होते. ती फटकारे नाही, तो प्रसंग होता राज ठाकरेंनी जेव्हा त्यांचं चित्रचरित्र फोटो बायोग्राफी पुस्तक काढलं होतं, तेव्हा ताजला ते कार्यक्रम झाला होता आणि ह्याच्या ताजच्या समोर आणि गेटवे ऑफ इंडियाच्या पार्श्वभूमीवर. आणि त्या कार्यक्रमाला प्रमोद महाजन, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असे सगळे व्यासपीठावर होते. आम्ही समोर होतो प्रेक्षकांमध्ये. आम्हाला तो त्यावेळेचं ते भाषण, प्रमोद महाजन म्हणाले की एवढे सगळे महान लोक आहेत, कोणीतरी एक स्तुती पाठक असावा लागतो म्हणून मी या ठिकाणी आहे आणि मी स्तुती करण्यासाठी इकडे आलेलो आहे वगैरे. आणि शरद पवार म्हणाले की बाळासाहेबांसारखा दिलदार मित्र हा आम्हाला केव्हाही चांगलाच चालेल, आम्ही त्यांचे मित्र आहोत वगैरे. तेव्हा बाळासाहेब त्याच्या ह्याच्यात म्हणाले होते की तुम्ही आता असा विचार केला पाहिजे, जॉर्जचा घसा बसलेला आहे, जॉर्जला आता बोलता येत नाही वगैरे. तर त्यावेळेला ते म्हणाले होते की शरद पवार आमचा दिलदार शत्रू पण आहे आणि दिलदार मित्र पण, असं ते वाक्य होतं. नाही, आणि बाळासाहेबांचे म्हणजे सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे एक बंद सम्राट म्हणून साथी जॉर्ज फर्नांडिस यांचं केवढं तरी मोठं योगदान आहे. तसंच बंद सम्राट म्हणून बाळासाहेबांचं पण नाव घेतलं आहेच ना. जॉर्ज फर्नांडिसचं कौतुक बाळासाहेबांना होतच ना. त्याच्या गळ्याच्या नसा कशा ताणल्या जायच्या हे बाळासाहेब नेहमी सांगायचे. नाही, आता गळ्याच्या नसा म्हणले हा विषय तुम्हाला सांगतो. राणीच्या बागेत एक पुतळा आहे ब्रिटिशाचा, तर ती जो घोडा आहे
त्या घोड्याच्या नसन बाळासाहेब सांगायच्या हे अशा पद्धतीने ह्याचं हे शिल्प किती छान आहे म्हणून त्यांना एक वेगळी ती म्हणजे त्याबद्दल कलेचं जास्ती दृष्टी सांगू होती. शकतील. तुम्ही जरा बोला ना सरांविषयी. आता मी हर्षलजींच्याच जे काय बोलले त्यालाच धरून बोलतो. त्यांचं राजकीय मी थोडं कला आणि साहित्यिक विषय बोलतो. मार्मिकचं जे घोषवाक्य होतं, खिचो न कमानो को ना तलवार निकालो, जब तोफ मुकाबिला तो अखबार निकालो. आता तुम्ही हिंदू मुस्लिम म्हणतो, अकबर इलाहाबादीचा शेर आहे, मुस्लिम आहे. होय. बाळासाहेबांनी तो विचार नाही केला. पण अकबर इलाहाबादी हा एवढा मोठा माणूस होता की तो न्यायाधीश होता आणि तरी सुद्धा तो साहित्यिक होता. आता जो हा शेर आहे ना, आपण वरवर बघतो, खिचो न कमानो को न तलवार निकालो, जब तोफ मुकाबिले तो अखबार निकालो. यातला डीप अर्थ आहे ना, तो आजच्या सिच्युएशनला लागू आहे. जेव्हा तुमच्यावरती सगळ्या शक्तीनिशी जेव्हा अन्याय होतो ना, त्याचा लढा हा विचाराने आणि ज्ञानाने द्यायचा असतो. हे संपूर्ण मला वाटतं देशाने ते शिकण्यासारखं आहे तुमच्यावरती. आणि मार्मिकचं घोषवाक्यच होतं ना, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी वाचा, किंवा वाचा आणि थंड बसा, किंवा वाचा आणि पेटू वाचा आणि थंड बसा, किंवा वाचनंतर होते हेडिंग वाचा आणि थंड बसत जाऊन ते वाचा आणि उठा असं होतं. तर हे मार्मिकचं सगळं वैशिष्ट्य होतं की कुठे जातपात नव्हती मार्मिकमध्ये. दुसरं हे एक झालं. दुसरं हर्षलजींनी काय सांगितलं की उद्धवजींनी बाळासाहेबांच्या बोलताना खूप काळजी घ्यायची. बाळासाहेबांचा हा वारसा आहे ना, लेगसी आहे. मगाशी म्हणाला ते कसं ते सांगतो तुम्हाला, फार कमी लोकांना माहिती आहे. बाळासाहेबांच्या फार कमी मुलाखतींमध्ये आलेले आहेत. बाळासाहेबांना तरुणपणी ज्यावेळेस फ्री प्रेसमध्ये काम करत होतं, जेव्हा इंग्रजी वर्तमानपत्र सगळे जगभर जात असत, तेव्हा आता सारखा सोशल मीडिया नव्हता, अशी कॉपीच जायची. आणि बाळासाहेबांची जी कार्टूनची स्टाईल बघून लंडनच्या ऑब्झर्व्हरची बाळासाहेबांना ऑफर आली होती. पण बाळासाहेबांचं तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यापेक्षा वडील म्हातारे होते, प्रबोधनकार म्हातारे होते. प्रबोधनकारांची काळजी घेण्यासाठी बाळासाहेबांनी ती ऑफर सोडली. हे बाळासाहेबांच्या मुलाखतीत आलेलं आहे. बरं, आम्हाला जरा वाचकांना जरा काही प्रेक्षकांना काही सांगतो. बाळासाहेबांचं काकाजी म्हणून ना लोक बरेच चर्चा करतात, पण ते काकाजी म्हणजे कोण हिंदीमध्ये आपण चाचाजी म्हणतो, ते ना नवशक्तीमध्ये आणखी फ्री प्रेसमध्ये जे काकाजी म्हणून जे पॉकेट कार्टून येत होतं ते हे आहे. इथे तुम्हाला बाळासाहेबांचा तो कॉमन मॅन काकाजी दिसेल, जो चाचाजी. हे कोणाकडे नाही, माझ्याकडे ह्या वडिलांच्या संग्रहातून कुठेही नाही तुम्हाला चित्र मिळणार. तुमच्या फ्री प्रेसमध्ये असेल. तर ही बाळासाहेबांची इंग्रजीमध्ये फ्री प्रेसमध्ये येणार चाचाच्या कॉलम आहे, वरती लिहिलेले बटाटे. ही अशी म्हणजे बघा, पॉकेट कार्टूनचा ना फॉर्मॅट होता, म्हणजे 4-4.5 सेंटीमीटरचा कॉलम असायचा, त्याच्यात तुम्हाला सगळं बसवावं. आणि हे सगळं कार्टूनचं जे फॉर्मॅट आहे ना, प्रकाशजी किंवा हर्षलजी, हा ना ब्रिटिश लोकांनी आणला. आपल्याकडे जी कार्टूनी कला आणली कोणी, तर ब्रिटिश लोकांनी इकडे येताना काय आणलं, तर क्रिकेट काढलं आणि कार्टून आणलं. अजून तुमच्याकडे अजून काय म्हणजे बाळासाहेबांचे जे पॉलिटिकल परेड म्हणून जे कार्टून्स आपल्या फ्री प्रेसमध्ये येतो, ती ही कार्टून्स आहेत. हे फार कोणाकडेच नाही आहेत. मी परत दावा करतोय माझ्याकडे नाही, कारण वडिलांच्या माझ्या कलेक्शनमधले आहेत आणि त्याचे मी झेरॉक्स मारून ठेवले आहेत. आणि नवशक्तीमध्ये जे बाळासाहेब कार्टून करायचे ना, ती ही होती त्या जुन्या नवशक्तीमध्ये. ती मराठी. त्याच्यामध्ये बघा, बाळा ठाकरे तुम्हाला सही दिसेल बाळासाहेब, ही नवशक्ती. आणखी एक गमतीदार गोष्ट दाखवतो की बाळासाहेब जेव्हा इलस्ट्रेशन करायचे ना, म्हणजे एखादा लेख असेल त्याला चित्र काढायचं, तर त्याच्यावरती आपली पूर्ण सही नाही टाकायची. तिथे बघा नुसतं त्याने लिहिलं THACK एवढंच लिहिलंय. फक्त तेवढंच लिहिलेलं आहे. आणि ही सही सुद्धा ना डेव्हिड लोचा त्यांच्यावरती असलेला पगडा दाखवणार आहे. लक्ष्मण, शंकर आणि बाळासाहेब यांच्यावरती डेव्हिड लोचा प्रचंड पगडा होता, म्हणजे त्यांच्या रेषांवरती, कल्पनांवरती. म्हणजे डेव्हिड लो खास करून ज्या लोककला आहेत किंवा तुमचे पंचतंत्र, हितोपदेश, हिसाब नीती, अशा विषयांवरती चित्र काढणे तिकडचे ज्या काय असतील. बाळासाहेबांचं पण तेच होतं. उदाहरणार्थ नाकी नऊ आले त्यांचं चित्र आहे बघा, ते गाजलेलं, ते सुद्धा म्हणीवर आहे ना. नाकी नऊ येण्या हा प्रचार आहे. फ्रेज आणि प्रोव्हर्बचा वापर आहे बाळासाहेबांच्या वरवंटा फिरवणं खूप केले. ते काय शिवसेना भवनमध्ये पण बरीचशी कार्टून लावलेली आहेत. एक ते मला चांगलं आठवतं की ते बाई तुझ्या घड्याळाला काटेच नाही आहेत. तो इंदिरा गांधी आणि बेळगाव कारवारचा जो विषय आहे त्याच्या संयुक्त महाराष्ट्राच्या नंतरचा, तर तेव्हाचा तो एक आठवण मला आठवतं की मिस्त्री साहेबांनी RK लक्ष्मण साहेबांचं नाव घेतलं बरेचदा. अगदी शेवटच्या कालावधीमध्ये बाळासाहेबांना RK लक्ष्मणांची खूप आठवण आली आणि त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं की मला RKना भेटायचं. आता मग शोध मोहीम चालू झाली. मग आम्ही शोधून
शोधायला कोण, मग आम्ही सगळे ते कामाला लागलो. कुठे मग आर के लक्ष्मणांच्या मुलीचा नंबर मला सापडला. तर मग मी म्हटलं साहेब हा असं आहे विचार. मग विचारलं तर म्हणे हो पण आम्ही पुण्यात असतो आणि ते आता हलू शकत नाही. ठीक आहे म्हणे. मग मी उद्धव साहेबांना म्हटलं असं असं तो विषय आहे आणि उद्धव साहेब म्हणाले आपण करूया हे. आणि नंतर मग एक दिवस त्यांना स्पेशल आम्ही उद्धव साहेब, क्या बात आहे. आदित्य, बाळासाहेब असे हेलिकॉप्टरने पुण्याला गेले आर के लक्ष्मण यांच्या घरी. उद्धव साहेब सांगतात की आर के लक्ष्मणना भेटल्यानंतर ते दोघेही असे बाजूबाजूला बसले. बाळासाहेबांनी आर के लक्ष्मणचा हात हातात घेतला आणि अर्धा तास तिकडे पिन ड्रॉप सायलेन्स होता. कोणीच काही बोलत नव्हतं. दोघं त्या आपल्या स्पर्शांनी एकमेकांशी इतकं काही बोलले की ते दोघांनाच कळलं आणि सगळे स्तब्ध होते. ती भेट झाली. बाळासाहेब उठले, नमस्कार केला आणि निघाले. एका कला तपस्वीची ने दुसऱ्या कला तपस्वीची घेतलेली. म्हणजे एकमेकांचे खूप जुने मित्र ते. होय होय. पण जेव्हा बाळासाहेब झाले त्यावेळेला आर के लक्ष्मणनी ती मैत्री जपून त्यांच्यावर कार्टून काढणं थांबवलं नाही. हो. म्हणजे मला एक ते कार्टून आम्ही नेहमी उदाहरण देतो भाजपवाल्यांना विशेषतः की कशी परिस्थिती होती. आर के लक्ष्मण साहेबांचं एक कार्टून टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलं होतं आणि युतीची चर्चा चालू होती आणि त्यावेळेला बाळासाहेबांची क्रेज प्रचंड होती. शिवसेना प्रचंड वाढली होती महाराष्ट्रात आणि युतीची चर्चा करायला प्रमोद महाजन आले होते आणि आर के लक्ष्मणचं ते कार्टून आहे. बाळासाहेब खुर्चीवर बसलेत, पाय टेबलावर ठेवले, प्रमोद महाजन उभे आहेत, बसा. आणि ते जे आहे बोलकं म्हणजे ते असे अनेक आठवणी आहेत. त्यामुळे हे लोक कसे एकमेकांना ओळखायचे आणि तरीही मैत्री जपताना त्यांनी राजकीय टीका जी काय करायची होती ती नेहमी केली बाळासाहेबांवर. पण त्याच्या बदल्यामध्ये बाळासाहेबांनी कधीच त्यांना काही म्हटलं नाही, कधीही त्यांना टोकलं नाही, कारण ते स्वतः एक कलावंत होते. बाळासाहेब एक राजकारणापेक्षा आहे ना एक कलावंत म्हणून अधिक ग्रेट होते. अधिक आणि माणूस म्हणून पण त्याहूनही ग्रेट होते. बरोबर. माणूस म्हणून आणखी प्रकाश आणखी एक किस्सा सांगतो. बाळासाहेब ज्यावेळेला कोल्हापूरला गेले तर जी कांबळे नावाचे ना एक चित्रकार होते आणि त्यांना अकॅडमी काढायची होती. तर ते त्यांना काहीतरी 10 लाख रुपये वगैरे काहीतरी खर्च येणार होता. बाळासाहेबांनी त्यांना 5 लाख तिथले तिथे स्वतःकडून देण्याची तयारी दाखवली. ते होतच नाही. बाळासाहेबांचं हे होतं म्हणजे नुसतं बोलणं नाही, कृतीत नाही असं कितीतरी लोकांच्या कामी पण आलेत म्हणजे जे अडीअडचणी जे सापडलेले लोक. आणि हर्षद माहिती असेल की जी कांबळेनी माचं एक पेंटिंग बनवलेलं होतं. त्या पेंटिंगबद्दल बाळासाहेब काय म्हणायचं माहिती आहे की या पेंटिंग असं आहे की मा तिथे बसलेली आहे असं वाटतं. इतकं बाळासाहेबांना जी कांबळे किंवा सगळ्या कलाकारांबद्दल आदर होता प्रचंड. चित्रकार म्हटला, कलाकार म्हटलं की त्यामुळेच मगाशी हर्षलजीने सांगितलं दिलीप कुमारशी मैत्री होती. सगळ्या क्षेत्रातल्या कलाकारांशी बाळासाहेबांची मैत्री. आम्ही तसे खूप छोटे होतो पण मार्मिकचं काम करताना आम्हाला ती दर महिन्याची किंवा वर्षातून एकदा मिटिंगसाठी जावंच लागायचं ना. ते पंढरीनाथ सावंत, वसंत सोपारकर आणि वसंत सोपारकर त्यावेळेला सल्लागार संपादक होते, पंढरीनाथ सावंत कार्यकारी संपादक होते आणि संपादकांमध्ये पंढरीनाथ सावंतांवरती आणि संजय राऊतांवर बाळासाहेबांचं खूप प्रचंड. ह्या 2 संपादकांवरती बाळासाहेबांनी खूप प्रेम केलं. सर धन्यवाद. खूप मजा आली. शक्तीच्या ऑफिसमध्ये आलात तुम्ही, खूप बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. त्याबद्दल म्हणजे आभार कसे मानू असा मला प्रश्न पडलाय. आभार तर ऋणातच राहणं प्रसन्न करेल. धन्यवाद. आम्हीच आभार मानले पाहिजे. उलट तुम्ही आम्हाला संधी दिली. नाही चला धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.